विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रयोगाची सिरीज चालू केलेली होती आणि त्या प्रयोगाच्या सिरीज मध्ये आपल्या की नाही 2 प्रयोग झालेले होते आणि हा तिसरा प्रयोग मराठीतून आपण प्रयोग शिकत आहोत. तिसरा प्रयोग म्हणजे आजचा प्रयोग आहे उष्णतारोधक फुगा, उष्णता सहन करणारा फुगा. तर त्याच्यासाठी लक्षात घ्या, अगोदर त्याच्यासाठी लागणारे साहित्य 2-3 फुगे लागतील आपल्याला आणि 1-2 फुग्यामध्ये हवा भरलेली आणि एका फुग्यामध्ये हवा भरलेली प्लस थोडंसं पाणी असते. आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला मेणबत्ती, त्याच्यानंतर माचीस, मेणबत्ती. तर बघूया आता कृती कशी कशी करतात. प्रथमतः आपण मेणबत्ती पेटवून घेणार आहोत. मेणबत्ती पेटवत आहे मी, माचीसने मेणबत्ती पेटवली. त्याच्यानंतर लक्षात घ्या, या मेणबत्तीचे थोडंसं चिपकवण्यासाठी मेणबत्तीचे थेंब खाली टाकायचे, आपल्याला चिपकून घ्यायची म्हणजे जेणेकरून मेणबत्ती खाली पडणार नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रयोग पाहायचा आहे आणि हे प्रयोग लक्षात घ्या, याच्यावर आपल्याला फुगा पकडायचा आहे. फुगा फुटतंय का ते पाहायचं आहे आपल्याला. त्या प्रयोग करण्यासाठी कोण येते, एक मुलगी एक मुलगा आहे. चला ठेवून बघा, याच्यावर ते का बघूया कुठला फुटून गेला हे. आता लक्षात घ्या, आता मी ट्राय करतो. हा लक्षात घ्या, मी ट्राय करतो. बघा फुटतंय का? नाही. फुटायला का? नाही. बघा किती जवळ धरलंय, दिसले ना? हो. तरी फुटत नाहीये. बघा फुटायला का? नाही. असं का झालं तर लक्षात घ्या, जे 2 फुगे होते पहिल्यांदा त्याच्यामध्ये फक्त हवा भरलेली होती. काय भरलेली होती? हवा भरलेली होती. आणि हे फुगा आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आपण काय टाकलेलं आहे? पाणी टाकलेलं आहे. बघा त्याचा सरफेस पूर्ण काळा झालाय, माझा फुगा फुटला नाही. का फुगा फुटला नाही? कारण की याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि ह्या पाण्यानं उष्णता शोषून घेतली. पाण्यानं काय केले? उष्णता शोषून घेतली आणि या फुग्याच्या कातड्यावरती किंवा या फुग्याच्या सरफेसवरती याचा जाळाचा काही एक परिणाम झाला नाही, या ज्योतचा काही परिणाम झाला नाही. म्हणून हा फुगा जसं तसा राहिला, फुटला नाही. काय झालं नाही? फुटला नाही. कारण की पाण्यानं काय केली? उष्णता शोषून घेतली. म्हणून या फुग्याच्या भितिकेवर कुठलाही परिणाम झाला नाही. आलं का लक्षात? कारण की पाणी हे काय होणार आहे, पाणी काय करत असते? उष्णता शोषून घेते. आलं का लक्षात? म्हणून हा फुगा फुटला नाही. हा आजचा असा प्रयोग होता.